नमस्कार, मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना म्हणजेच माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा व्हिडिओ हा एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे की जो आपल्या बरोबर लक्षात राहील। आणि हा किस्सा ॲक्च्युली खूप महत्त्वाचा आहे मला तुम्हाला सांगणं, का तर तुमच्या आयुष्यात असं काहीतरी वेगळं घडू नये त्याकरिता। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन वर्ष चालू झालेलं आहे, काहीतरी संकल्प आपण सगळे करत असतो। तर या वर्षी एक छानसा संकल्प तुम्ही सुद्धा करा की आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या सर्वांची म्हणजे आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा मेडिक्लेम आणि दुसरं म्हणजे तुमची LIC असणं अत्यंत गरजेचं आहे। ते का गरजेचं आहे ते या किस्स्यातून तुम्हाला नक्कीच समजेल। माझी एक मैत्रीण आहे, मी नाव नाही तिचं सांगणार, तर तिच्या मिस्टरांची मी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पॉलिसी काढली होती, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स मी काढला होता। आणि या वर्षी जेव्हा सप्टेंबरमध्ये हेल्थ इन्शुरन्स संपला म्हणजे त्याची मॅच्युरिटी झाली, त्यावेळेला मी तिला मेसेज पाठवला आणि कॉल करून सुद्धा सांगितलं की मॅच्युरिटी झालेली आहे। आणि ती पण म्हणाली की हो मी प्रीमियम जो काही आहे तो मी पे करते म्हणून, आणि माझं पण नाव त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर म्हटलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही, करू शकतो आपण आत्तासुद्धा तुझं नाव ॲड। तर तो प्रीमियमचं मी तिला सगळं समजावलं, म्हणजे ओरली समजावलं तिला सगळं, आणि तिला पाठवलं पण PDF वगैरे त्याचं। तर ती म्हणाली हो चालेल आपण करूया। म्हटलं ठीक आहे। आणि कसं होतं की ही गोष्ट आहे ना, आपण सांगू शकतो, आपण एखाद्याला फोर्स नाही करू शकत की तू आत्ताच कर। मॅच्युरिटी होऊन 1 महिना ग्रेस पिरियड असतो आपल्याला मेडिक्लेमसाठी, मेडिक्लेमचं आपण म्हणजे रिन्युअल्स करण्यासाठी। तर 1 महिन्याचा ग्रेस पिरियड होता, त्याच्यात पण तिला मी 2दा आठवण करून दिली की ग्रेस पिरियड संपत आलेला आहे, तर तू रिन्युअल करून घे। तर तिचा परत मेसेज आला की हो मी करते म्हणून। सप्टेंबर महिना गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, आणि जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे आत्ताच्या या नवीन वर्षाच्या महिन्यामध्ये मला 2 दिवसापूर्वी तिचा मेसेज आला। कॉल येत होता पण मी जरा बिझी असल्यामुळे मी कॉल उचलू शकली नाही। तर मेसेज आला की माझ्या नवऱ्याला ॲडमिट केलं आहे, तर आता काय पॉलिसीचं करता येईल का? काय करता येईल मला तुम्ही सांगा। जवळपास 4 महिने झाले पॉलिसी संपून, कंपनी आपल्याला 1 महिन्याचा म्हणजे 30 डेजचा रिन्युअल पिरियड तुम्हाला देते की तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही त्या 30 दिवसामध्ये पैसे भरू शकता। पण आता हिचा प्रॉब्लेम असा झाला की तिची घरची सिच्युएशन किंवा घरची परिस्थिती खूप बेताची आहे। मी स्वतः तिला जवळून बघितलेलं आहे आणि मला तिची परिस्थिती सगळी माहीत आहे। पण मेडिक्लेम रिन्यू न केल्यामुळे काहीच आता उपयोग नाही झाला तिचा। म्हणजे 1 वर्ष, गेल्या वर्षी जेव्हा नवीन मी इन्शुरन्स काढला, त्यानंतर मे महिन्यामध्ये जेव्हा तिचा नवरा ॲडमिट झाला तेव्हा जवळपास 30 ते 35 हजारचा खर्च आला। आणि तो सगळा, तिची स्टारची पॉलिसी आहे, तिचा सगळा जो खर्च आला तो सगळा कंपनीने म्हणजेच स्टारच्या जो काही आपली पॉलिसी आहे त्याच्यातून तो खर्च रिकवर झाला। आता या वर्षी तिचा नवरा आजारी पडला, परंतु पॉलिसी लॅप्स आहे, पॉलिसी संपलेली आहे, रिन्युअल सुद्धा करू शकत नाही। शेवटी तिने मला सांगितलं, म्हणजे बोलली की बघा काय करता येईल का, आत्ता मी लगेच पैसे भरून टाकते। पण तुम्ही आत्ता म्हणतात ना, जेव्हा तहान लागली तेव्हा विहीर खंदून काहीच उपयोग नसतो। तेच जर तिने सप्टेंबर महिन्यामध्ये जर रिन्युअल केली असती तर आजच्या तारखेला तिला सगळा खर्च भेटला असता। आता ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं? तिचं स्वतःचंच झालं। तिला सांगून सुद्धा तिने ही गोष्ट केली नाही। आपल्यापैकी बरीच लोक अशी असतात आहेत की त्यांचे आत्तासुद्धा मेडिक्लेम नाहीत, आणि ज्या वेळेला एखादा मोठा खर्च येतो त्यावेळेला सगळी सेविंग्स आपली असते, ती सगळी सेविंग्स आपली हलवावी लागते। पण हा कोणी विचार नाही करत। का नाही करत माहिती आहे? तर तुम्ही आज आपण जगतोय ना तर बास, हा विचार ज्या लोकांचा असेल तो खरंच विचार खूप चुकीचा आहे। जर तुम्हाला तुमचं लाईफ सिक्युअर करायचं असेल, तुम्हाला तुमच्या सेविंग्स सिक्युअर करायच्या असतील, तर मात्र तुम्हाला मेडिक्लेम असणं खूप गरजेचं आहे। हे कोणी तुमच्यावर लादत नाही आहे, पण येस, तुम्हाला एखादा एजंट सांगतो ह्याचा अर्थ असा नसतो की त्या एजंटला त्याच्यातून कमिशन मिळवायचं असतं। हां, पैशासाठी एजंट लोक करतात, मी नाही म्हणत नाही,
परंतु त्याच्यातून कस्टमरला किंवा आपल्या जे जवळची लोक आहेत त्यांना सुद्धा तर फायदा असतो. आणि तुमचं लाईफ तुम्ही सिक्युअर जर करावं असं वाटत असेल ना, तर नक्कीच तुमचा मेडिक्लेम आणि तुमची LIC ह्या 2 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. LICमध्ये सुद्धा भरपूर प्लॅन्स असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला ॲक्सिडेंटल कवर तर सगळ्यामध्ये मिळतो आणि नॉर्मल डेथ कवरसुद्धा सगळ्या पॉलिसीजमध्ये मिळतो. म्हणजे LIC तुमचं लाईफ सिक्युअर करते आफ्टर युअर डेथ. तुमच्यानंतर आपण जर घरातलं कर्तव्य जर असू ना, तर आपल्यानंतर आपल्या फॅमिलीला सुद्धा काहीतरी तुम्ही नसताना सुद्धा तुम्ही सिक्युअर करून जाणं तुमची जबाबदारी आहे. आपण जगू किंवा ह्या जगात नसू असू हा खूप पुढचा प्रश्न, पण आजच्या तारखेला तरी आपलं जे काही पैसे आहेत ते व्यवस्थित सिक्युअर करून ठेवणं खूप गरजेचं आहे. आजकाल आपण बघतो की कितीतरी बँका बंद व्हायला लागलेल्या आहेत, परंतु LIC अशी आहे की जी तुमच्या पूर्ण काही जरी झालं तरी तुमच्या आयुष्याचं, तुमच्या घरातल्या सगळ्यांचं सोनं करून जाईल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल याबद्दल तर नक्की तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करेन. बट येस, या वर्षामध्ये संकल्प करा की आपली स्वतःची एक तरी पॉलिसी असावी आणि मेडिक्लेम हा प्रत्येकाचा असावा. तो तुमचा अधिकार आहे. आणि हप्ता अजिबात जास्त येत नाही. तुम्हाला असं वाटतं की तो वेस्ट ऑफ मनी आहे, पण वेस्ट ऑफ मनी नसतं, ती तुमची इन्व्हेस्टमेंट असते, हे नेहमी लक्षात ठेवा. माझ्या घरामध्ये सुद्धा हे किस्से झालेले आहेत, हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा एकदा रिकॅप म्हणून बघू शकता. तर चला, मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल काय डिसिजन घेणार आहात. मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.